आपण पृथ्वी आपल्या पूर्वजांकडून वारसा म्हणून मिळवलेली नाही, तर ती आपल्या पुढच्या पिढीकडून उधार घेतलेली आहे. आजची ही रांगोळी आपल्यासमोर एक महत्त्वाचा प्रश्न उभा करते. आपण आपल्या पृथ्वीला कोणत्या दिशेने घेऊन चाललो आहोत? एका बाजूला प्रदूषण, धूर आणि निसर्गाचा ऱ्हास, तर दुसऱ्या बाजूला हिरवी झाडं, स्वच्छ वातावरण आणि जीवनाला आधार देणारी पृथ्वी. निसर्ग आपल्याकडून खूप काही मागत नाही, फक्त थोडी काळजी मागतो. एक झाड लावा, पाणी वाचवा, प्लास्टिकचा वापर कमी करा आणि आपल्या आसपासचा परिसर स्वच्छ ठेवा. कारण पर्यावरण वाचवणं ही फक्त सरकारची किंवा संस्थांची जबाबदारी नाही, ती आपल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे. लक्षात ठेवा, आज आपण घेतलेला प्रत्येक छोटासा पर्यावरण पूरक निर्णय उद्याच्या पिढीसाठी एक मोठी भेट ठरू शकतो. चला तर मग एक छोटासा संकल्प करूया, निसर्ग जपूया, झाडं वाढवूया आणि आपल्या पृथ्वीला पुन्हा हिरवं, सुंदर आणि निरोगी बनवूया. तुम्ही पर्यावरणासाठी कोणती एक चांगली सवय पाळता ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आता या रांगोळीकडे नीट पाहिलं तर लक्षात येईल, एका बाजूला धूर सोडणारा कारखाना दिसतो, ज्यामुळे वाढणारं प्रदूषण आणि निसर्गावर होणारा परिणाम दाखवला आहे. तर दुसऱ्या बाजूला हिरवं झाड, एक छोटंसं घर आणि निळी हिरवी पृथ्वी दिसते, जी स्वच्छ, निरोगी आणि संतुलित पर्यावरणाचं प्रतीक आहे. ही संपूर्ण रांगोळी आपल्याला दोन पर्याय दाखवते, एक विनाशाकडे नेणारा आणि दुसरा संवर्धनाकडे नेणारा. निवड मात्र आपली आहे. चला तर मग या जागतिक पर्यावरण दिनानिमित्त एक छोटासा संकल्प करूया, निसर्ग जपूया, झाडं वाढवूया आणि आपल्या पृथ्वीला पुन्हा हिरवं, सुंदर आणि निरोगी बनवूया. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशा सुंदर, सुबक, मनमोहक रांगोळ्यांसाठी आणि माझ्या विचारांसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.